सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला ठरला। भाजप 21, शिंदेची शिवसेना 13 आणि अजित पवार गटाला 9 मंत्रिपद मिळणार, सूत्रांची माहिती। एकनाथ शिंदेंकडे नगरविकास आणि महसूल खातं तर अजितदादांकडे गृहनिर्माण सार्वजनिक बांधकाम विभागाचं खातं असणार, सूत्रांची माहिती। शिंदेच्या शिवसेनेच्या 3 मंत्र्यांना डच्चू देत नव्या चेहऱ्यांना संधी, सूत्रांची माहिती। अब्दुल सत्तार, तानाजी सावंत, दीपक केसरकरांना मंत्री करण्यास पक्षातूनच विरोध असल्याची माहिती। अर्थ खातं आणि गृह खातं फडणवीसांकडेच राहणार, सूत्रांची माहिती। तर बावनकुळे, पंकजा मुंडे, चंद्रकांत पाटील, मुनगंटीवारांची मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता। मंत्रिमंडळ विस्ताराआधी नेत्यांच्या भेटीगाठी, दिलीप वळसे पाटील आणि हसन मुश्रीफ अजित पवारांच्या भेटीला। महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला। 14 तारखेला मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची अजित पवारांची माहिती। राज्यातील महापालिकांच्या निवडणुका एप्रिल नंतर लागण्याची शक्यता। 22 जानेवारीला सुप्रीम कोर्टातील सुनावणीवर भवितव्य। राज्यात लोकप्रतिनिधींच्या 34,000 जागा रिक्त। परभणी शहरात जनजीवन हळूहळू पूर्वपदावर। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात पोलिसांचा बंदोबस्त कायम। तर परभणीतील घटनेच्या निषेधार्थ आज धाराशिवमधील कळंब शहर बंद। मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरणी सर्वपक्षीय संघटनांकडून आज बीड जिल्हा बंदची हाक। आतापर्यंत 3 आरोपी अटकेत तर 4 आरोपी अद्याप फरार। नगराध्यक्षांच्या कालावधीत सुधारणा, 2.5 वर्षांऐवजी आता नगराध्यक्षांचा कालावधी 5 वर्षांचा असणार। टिपू सुलतान जयंती रॅलीवर बंदी घालता येणार नाही, रॅलीच्या परवानगी अर्जांवर पुणे ग्रामीण पोलिसांनी निर्णय घ्यावा। टिपू सुलतान जयंती रॅलीवर मुंबई हायकोर्टाची टिप्पणी। अमरावतीच्या छायानगरमध्ये एनआयएची छापेमारी, काल ताब्यात घेऊन सोडलेल्या युवकाची आज पुन्हा चौकशी। संबंधित तरुण पाकिस्तानमधील संघटनेच्या संपर्कात असल्याचा संशय। 8 राज्यांमधील 19 ठिकाणांवर एनआयएची छापेमारी। छापेमारी दरम्यानच्या डायरीत पाकिस्तानी क्रमांक, पेन ड्राईव्ह आणि हार्ड डिस्क एनआयएकडून जप्त। लवकरच नाशिक जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका, 193 ग्रामपंचायतींसाठी सरपंच आरक्षणावर शिक्कामोर्तब। जलवाहिनी दुरुस्तीच्या कामामुळे आज ठाणे शहराचा पाणीपुरवठा बंद। ठाण्यातील काही भागात 2 दिवस टप्प्याटप्प्याने पाणीपुरवठा करण्याचं नियोजन। मुंबई प्रवासी आरक्षण प्रणाली सुविधा देखभालीसाठी 5 तास बंद राहणार। रात्री 11:45 ते रविवारी पहाटे 4:45 प्रवाशांना ऑनलाईन तिकीट आरक्षित करता येणार नाही। बेस्टच्या बस चालकांची सरप्राईज टेस्ट होणार। भाडेतत्वावरील बसच्या काही चालकांनी कामावर असताना मद्य खरेदी केल्याचे व्हिडिओ व्हायरल, प्रशासन अलर्टवर। मुंबईतील हवेची गुणवत्ता पुन्हा ढासळली। कुलाबा आणि कांदिवलीत हवेची गुणवत्ता वाईट, तर इतर भागातील हवा मध्यम श्रेणीत। राज्यात रविवारपासून पुन्हा ढगाळ वातावरण, तापमानात वाढ होणार। राज्यातील थंडी कमी होण्याचा अंदाज। रत्नागिरीतील जयगडमधील जिंदाल कंपनीत टाक्यांचं काम सुरू असताना वायुगळती। 35 ते 40 विद्यार्थ्यांना श्वसन आणि उलट्यांचा त्रास, जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार। दुम्माराजू गुकेश 18व्या वर्षी बनला बुद्धिबळ पटाचा नवा राजा। विश्वनाथन आनंदनंतर भारताला मिळाला दुसरा जगज्जेता। जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेत चीनच्या डिंग लिरेनला चेकमेट। सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।